नागपुर के वर्धमान नगर में स्वतंत्रता दिवस के अवसर पर अत्याधुनिक स्मार्ट पुलिस चौकी का उद्घाटन किया गया। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले के हाथों हुए इस उद्घाटन के साथ अब क्षेत्र के नागरिकों को डिजिटल तकनीक, सीसीटीवी निगरानी और त्वरित पुलिस सेवा की सुविधा मिलेगी। नागपुर के लखनगंज पुलिस थाना क्षेत्र के वर्धमान नगर में स्वतंत्रता दिवस के अवसर पर अत्याधुनिक स्मार्ट पुलिस चौकी का शुभारंभ किया गया। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले के हाथों इस चौकी का उद्घाटन हुआ। इस स्मार्ट पुलिस चौकी में CCTNS प्रणाली, कंप्यूटर, प्रिंटर, इंटरनेट और अन्य आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराई गई है। नागरिक अपनी शिकायतें सीधे चौकी में दर्ज करा सकेंगे और आवश्यकता पड़ने पर उन्हें तत्काल पुलिस सहायता उपलब्ध होगी। चौकी परिसर में कुल 8 CCTV कैमरे लगाए गए हैं, जिससे महत्वपूर्ण स्थानों पर लगातार निगरानी रखी जा सकेगी। नागरिकों के लिए बैठने की व्यवस्था, स्वच्छता गृह और पीने के पानी जैसी सुविधाएं भी मौजूद है। वर्धमान नगर, कच्ची विसा और आसपास के क्षेत्र में अपराध नियंत्रण और कानून व्यवस्था मजबूत करना इस चौकी की प्रथम प्रमुख उद्देश्य है। आणि आज आपल्या वर्धमान नगर बीटच्या स्मार्ट पोलीस चौकीच्या उद्घाटनाला उपस्थित आपल्या महापौर नीताताई ठाकरेजी, लीलाताई हाथीबेडजी, माननीय आमदार कृष्णा खोपडेजी, बाल्या बोरकरजी, आपले CP विश्वास नागरे पाटीलजी, जॉइंट CP माननीय रेड्डीजी, आपले कमिशनर विपिन इटनकरजी, आपल्या DIG विनीता शाहू, DCP राहुल मदने, नगरसेविका अर्चना पडोळे, संतोष निताई लड्ढा, महेश्वरी बिसेन, शकील पटेल, दीपक देवसंगानी, प्रमोद जिपेंडके, श्री मेहरजी, श्री गायधनेजी, श्री किशोर पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू भगिनी, आज संपूर्ण देशभर स्वातंत्र्याच्या 80व्या दिनानिमित्त 140 कोटी भारतीय आणि महाराष्ट्रातले 14 कोटी आपले महाराष्ट्राचे नागरिक स्वातंत्र्याचा आपला हा राष्ट्रीय सण साजरा करतायत। आणि हे करत असताना एकीकडे आपल्या सर्व देशातील युवा शक्तींनी कालपर्यंत या देशामध्ये तिरंगा रॅलीत काढून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करून युवा शक्तीचा जागर जो आपल्या येणाऱ्या भविष्यातील भारताकरता, विकसित भारताकरता जे पाठबळ आपण उभं केलं, आपल्या सर्व युवकांनी प्रचंड मोठी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून नागपुरातही प्रचंड मोठी तिरंगा रॅली झाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हर घर तिरंगा आणि एक पेड़ माँ के नाम या दोन महत्त्वाच्या बाबी आपल्याला सूचित केल्या। त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आजपासून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की एक चांगली स्मार्ट पोलीस चौकी या ठिकाणी आपण शुभारंभ केली आहे। ही चौकी नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने, कारण आताच कृष्णा भाऊंनी सांगितलं, बाल्या बोरकरजी, महापौरजी आणि नागरे पाटीलजींनी सांगितलं की या पोलीस चौकीचं आणि स्मार्ट पोलीस चौकीचं महत्त्व काय आहे। तर या चौकीच्या माध्यमातून या भागातलं संपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारावर आज प्रधानमंत्र्यांनी पुन्हा आपल्याला एक नवीन संकल्प केला आहे की यानंतरचे सर्व ज्या आपल्याला सुविधा असतील, जेवढे काही प्रशासकीय विभाग असतील किंवा जे काही या ठिकाणी शासन म्हणून काम करायचं असेल, तर AI आधारावर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सर्वच सिस्टीमला आपल्याला पुढे न्यायचं आहे। आणि मग स्मार्ट पोलीस चौकीचा अर्थ जे आहे की या ठिकाणी AIच्या आधारावर तंत्रज्ञानाची जोड देऊन या पोलीस चौकीला डायरेक्ट पोलीस कमिशनरेटची जोडणे, त्या पोलीस स्टेशनची जोडणे, डायरेक्ट DCP ऑफिसची जोडणे, म्हणजे एकंदरीत DCP कार्यालय, SCP कार्यालय, पोलीस स्टेशन या चौकीच्या माध्यमातून जोडलं जाईल। आणि पुढच्या काळामध्ये हे पोलीस चौकी डायरेक्ट पोलीस कमिशनरच्याही सुद्धा या ठिकाणी डॅशबोर्डवर येईल, जेणेकरून AIच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी संपूर्ण मॉनिटरिंग करता येईल। या ठिकाणी सुरक्षित शहर हीच महत्त्वाची संकल्पना आपल्या या ठिकाणी सरकारची आहे।
शेवटी सरकार कुठलंही येऊ दे, केंद्रातलं राज्यातलं सरकार, या दोन्ही सरकारची पहिली जबाबदारी आहे की जनतेच्या सुरक्षा दिली पाहिजे. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही प्राथमिक जबाबदारी सरकारची आहे आणि सोबतच सरकारची जबाबदारी आहे की जनतेच्या मालमत्तेचं रक्षण केलं पाहिजे. मग जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही पोलिसाकडे जातं आणि जनतेच्या मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी ही कलेक्टरेटकडे जातं. आणि त्यामुळं जर आपल्याला एकीकडे स्मार्ट नागपूर, जगातलं सर्वात सुंदर शहर करण्याचे विचार पालक माननीय देवेंद्रजी, नितीनजी करतात. आंतरराष्ट्रीय शहराची भूमिका या ठिकाणी आली आहे. माननीय नितीनजींनी वेगळ्या पद्धतीने या शहराला आधुनिकरणाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्रजींनी या शहराला विकसित शहराच्या यादीमध्ये आणलेलं आहे. पालकमंत्री आणि आमदाराची भूमिका ही शहराच्या विकासाकरता आहे. एकीकडे डेव्हलपमेंट करत असताना, सर्व डेव्हलपमेंट हातात घेत असताना, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेला संपूर्ण सुरक्षा देत असताना किंवा जनतेच्या संपूर्ण त्या ठिकाणी गरजा पूर्ण करत असताना सर्वात महत्त्वाची जनतेची गरज आहे की जनतेची सुरक्षितता. आणि म्हणून या स्मार्ट पोलीस चौकीच्या माध्यमातून या ठिकाणी अधिक सोप्या पद्धतीने नागरिकाचा संबंध पोलीस कमिशनरशी, नागरिकाचा संबंध पोलीस इन्स्पेक्टरशी, नागरिकाचा संबंध डायरेक्ट डीसीपी, डीआयजीशी करण्याचा एक थेट जर काही व्यवस्था असतं ती स्मार्ट पोलीस चौकी असतं. आणि म्हणून या पोलीस चौकीच्या माध्यमातून आणि आत्ताचा काळ जर बघितला तर आपल्याला पोलिसिंग जे आहे ते तंत्रज्ञानाशी जोडल्याशिवाय आपल्याला कुठलाही गुन्हा लवकर मॉनिटर करता येत नाही, लवकर त्याला तपास करता येत नाही. आज आपल्या नागपूर शहरामध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आपण का केलं की सीसीटीव्ही सर्व्हिलन्सच्या माध्यमातून कुठलाही आरोपी या ठिकाणी कुठल्याही चौकातनं जर फरार झाला किंवा गुन्हा करून गेला तर तातडीने त्याला कॅच करता येतं, पकडता येतं. आपल्याला अजून या नागपूर शहराला जसं आपण स्मार्ट सिटी करतोय पूर्व नागपूरमध्ये, आमचे कृष्णा खोपळेजी यांनी ज्या वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी पूर्व नागपूरला आणल्या, त्या बाबीमध्ये एक महत्त्वाची बाब आपल्याला ऍड करायची आहे. ती म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने आजच्या जे काही तंत्रज्ञान आहे, आजचं जे काही आधुनिकीकरण आहे, याच्या आधारावर एक नवीन सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचं जाळं आपल्याला उभं करायचं आहे. ज्या जाळ्यातनं उद्याचं तर आपण एआय बेस्ड जे कॅमेरे आता आले आहेत त्या कॅमेराची योजना, कॅमेराचं इतकं ॲडव्हान्स सिस्टीम आहे की कुठल्या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी आले आहेत. या भागामध्ये जर एखादे कॅमेरे जे आपण आता नवीन लावणार आहोत, 1,500 कॅमेऱ्याची आपण नवीन योजना तयार करतोय, जे पोलीस कमिशनरेट करताय, मार्वल कंपनी जे पोलिसांनी तयार केलेल्या त्या कंपनीच्या आधारावर आपण करतोय, ती कंपनी या ठिकाणी ही योजना तयार करते आहे, ज्याचा आपल्याला डिसेंबरच्या अधिवेशनात त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर त्याचा निधी आपण उपलब्ध करणार आहोत. हा जो कॅमेरा लागल्यानंतर हा कॅमेरा इतका ॲडव्हान्स आहे की एआय बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच्या जो काही भाव असतो, चेहऱ्यावर जे काही तुमची भूमिकेतनं तुम्ही येणार असाल, कोणी चोरी करण्याला आला तर चोरीचा भाव आहे, कोणी कुणाला मारपीट करण्यासाठी आला तर मारपीट करण्याचा भाव आहे. तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरनं तुम्ही कुठला गुन्हा करणार आहे हे पोलिसांना माहिती होतं. आणि इतकं ॲडव्हान्स आता त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आली आहे की तुम्ही या ठिकाणी एखादी कोणी घटना केली किंवा सराईत गुन्हेगार या भागात आला तर सराईत गुन्हेगार जर या भागात फिरत असेल तर डायरेक्ट पोलीस इन्स्पेक्टर, एसीपी, डीसीपी यांचा अलार्म असतो. इतका ॲडव्हान्स आपण त्या ठिकाणी पोलिसिंग करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे या शहरामध्ये कुठलाही गुन्हेगार ज्याला तडीपार केलं असेल, मोका लावला असेल, तो आरोपी असेल, तो मर्डर केसवाला असेल किंवा तो गुन्हा करायला आला असेल, चोरी करायला आला असेल, कुठल्या भावनेने आला असेल, वाईट भावनेने आला असेल, त्याला गुन्हा करण्यापूर्वीच कॅच करणे हे सुद्धा आपल्याला या तंत्रज्ञानाने करता येतं. आणि म्हणून हे तंत्रज्ञान विकसित करण्याकरता नागपूर शहराची निवड आपण केलेली आहे. एकडे स्मार्ट पोलीस स्टेशन करणे, दुसरीकडे स्मार्ट सिटी करणे, तिसरीकडे स्मार्ट सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणे, हे या ठिकाणी पोलिसिंगमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी आपल्याला पुढे जात आहे. या ठिकाणी विश्वास नागरे पाटील साहेबांनी चांगली योजना तयार केली की आता आपल्याला जे काही या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, जे या ठिकाणी आपल्या शहराला सेक्युर ठेवू शकतात, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला कुठल्या नाही कुठल्या पोलिसाची एंट्री असली पाहिजे. पोलिसाची एंट्री जर ठेवली आपल्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर या ठिकाणी कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय काय प्लॅनिंग चालू आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचं
त्या ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे असंच नाही का त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आपण सर्चिंग करतो. पण माझी विनंती राहील पोलीस आयुक्तांना की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विनंती करून जनतेला, ज्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला विनंती करा की आपल्याला सहज पोलिसांना माहीत असलं पाहिजे कुठल्या सण त्योहार काय बंदोबस्त असला पाहिजे, काय त्या ठिकाणी आपल्या या शहरामध्ये पोलिसिंगला मदत करणारे चांगले चांगले व्हॉट्सअप ग्रुप्स आहे, पोलिसिंगला मदत करणारे चांगले चांगले या ठिकाणी युवा आहेत, काही पोलीस मित्र आहे, काही पोलीस एनजीओज आहे. या सर्व एनजीओ पोलीस मित्रांना सोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सर्व्हिलन्स तयार करून त्यांना आपल्यासोबत जोडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहराला सुरक्षित करण्याची योजना आपल्याला तयार करता येतं. आणि त्यामुळे मी जे आधी सांगितलं की पोलिसांनी आणि आपण सर्वांनी जोपर्यंत एकत्रितपणे गुन्हेगारीवर नियंत्रण करण्याकरता योजना तयार करत नाही तोपर्यंत पोलीस काही एकटे ही व्यवस्था उभी करू शकत नाही. वर्धमान नगर की यह स्मार्ट पुलिस चौकी आधुनिक तकनीक और बेहतर पुलिसिंग का उदाहरण बनेगी. इससे नागरिकों को त्वरित सहायता मिलेगी और क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था और मजबूत होने की उम्मीद है.